लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलासादायक बातमी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्वात मोठा निर्णय बहिणींसाठी झालेला आहे। सर्वच लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत, त्यामुळे बहिणींनो कसली काळजी व चिंता करू नका। आता पैशाची वाटप सुरू झालेली असून सर्वात आधी या 15 जिल्ह्यांमध्ये पैशाची वाटप सुरू होणार आहे। यामध्ये जर तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे 3000 रुपये जमा होतील। आता सर्व काही अपडेट पाहण्यासाठी तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आता मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी मुंबई येथे बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेतला आणि आता 2 महिन्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता हे टोटल 3000 रुपये फक्त 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर जमा होणार आहेत। सर्वांनाच हा हप्ता दिला जाणार नाही, पण सर्वात आधी 15 जिल्ह्यांमध्ये या पैशाचं वाटप होणार आहे। तर आता 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। तर या यादीमध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे 3000 रुपये येऊन जातील। तर आता पहिला जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वच लाडक्या बहिणींना आता पटकन पैसे वाटप होणार आहेत। हिंगोली जिल्ह्याचं यादीत नाव आल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे आता राहिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवले जातील। तर सरकारच्या माध्यमातून संपूर्ण पैसे मंजूर करण्यात आल्याने सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत। बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे, कारण की आता 3000 रुपये भेटणार आहे। तर आलेल्या माहितीनुसार मोठा निर्णय झालेला आहे, त्यामुळे आता काळजी करू नका। सरकारने सांगितलंय ज्या महिलांचे नाव पहिल्या यादीत येईल अशा महिलांना सर्वात आधी हप्ता भेटणार आहे। टोटल सर्व रक्कम बँक खात्यावरती जमा होईल। ज्या महिलांचे नाव पहिल्या यादीत येत असतं त्यांना एकदमच रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते। मग आता बहिणींनो, तुम्हाला सध्या 3000 रुपये एकत्रित हवे असतील तर तुम्हाला सुद्धा ही 2 कामे करावी लागणार आहे। तर त्याआधी मी तुम्हाला जिल्ह्याची आणि तालुक्याची यादी वाचून दाखवते। पुढचा क्रमांकाचा जिल्हा जो आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा आणि अकोट तालुका या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। पण हप्ता जमा होण्यासाठी कोणती 2 कामे करायची ते मी तुम्हाला सांगते। तुम्ही जर ही 2 कामे पूर्ण केली नाहीत तर तुमचा हप्ता बंद होऊन जाईल बहिणींनो। तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेमध्ये आता खूप सारे बदल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत आहे। सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार असं पण सांगलं जात आहे की आता लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता सुद्धा सुरू होणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, थोडासा उशीर होईल पण तुम्हाला नक्कीच 2100 रुपयाचा हप्ता मिळेल। मात्र आता सरकार लवकरात लवकर पैसे वाटप करण्याला सुरुवात करणार आहे। तर बघा, सरकारने सांगितलंय की नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील सर्वात आधी पैसे मिळणार आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये भेटणार। आणि आता अधिकाऱ्याकडे सुद्धा ही यादी पाठवण्यात आलेली आहे। तसेच मुख्यमंत्र्यांनी एक बटन दाबलं की तुमच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता जमा होईल आणि तुम्हाला नक्कीच 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती मिळणार आहे। तर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। या जिल्ह्यातील एक ना एक लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ही 2 कामे करायचे। पहिलं काम म्हणजे KYC ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे।
बहिणींनो, KYC करून घ्या. जरी तिकडून पैसे टाकले ते पैसे तुम्हाला भेटणार नाही, म्हणून KYC ची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करून घ्या. बहिणींनो, जर तुम्ही 2 कामे पूर्ण केली तर तुमचा हप्ता येण्यास अडचण येणार नाही. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल.